फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं रेलाय क्रायटेरिया. त्यात 3 कंडिशन सांगितल्या होत्या. त्यातली पहिली कंडिशन होती 2 इमेज आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व. दुसरी कंडिशन होती 2 इमेज आर सेड टू बी वेल रिझॉल्व. आणि तिसरी कंडिशन होती 2 इमेज आर सेड टू बी अनरिझॉल्व. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहे 2 लिनियर ऑब्जेक्ट्स. ओके, आता इथं बघा काय दिले, कन्सिडर 2 सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट. सेल्फ ल्युमिनस म्हणजे काय, स्वयंप्रकाशित. म्हणून एक्झाम्पल काय त्याची, सन असेल, स्टार्स असतील, हे कसे आहेत, सेल्फ ल्युमिनस, स्वतः लाईट इमिट करतात. सेपरेटेड बाय डिस्टन्स, काही डिस्टन्सनं, लिनियर डिस्टन्सनं काय केलेत, सेपरेट केलेत. किंवा नेक्स्ट बघा आता काय दिले, ॲज पर रेलाय क्रायटेरियन द फर्स्ट मिनिमम ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ ए वन सोर्स should be coincide with the central maximum of other source. याचा मिनिंग काय होतो, जर आपण या ठिकाणी एक डायग्राम कन्सिडर करूया. या डायग्राममध्ये येतं, आता या ठिकाणी मी एक डायग्राम ड्रॉ करून दाखवतो, व्यवस्थित हे करा, पहा. ही एक वेव आहे आणि या वेवचा हा सेंट्रल मॅक्झिमा आहे. ओके, ही फर्स्ट मिनिमा आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, याच्यावरती ही सेकंड वेव मी ड्रॉ करतो आहे. सेकंड वेव आहे. आता एक लक्षात येईल तुमच्या की ही जी फर्स्ट वेव होती आणि ही सेकंड वेव आहे. ओके, या फर्स्ट वेवचा हा काय आहे, फर्स्ट मिनिमा आहे. याच्यावरती कोइन्साइड झाले, सेंट्रल मॅक्झिमा ऑफ सेकंड वेव. पहिल्या वेवच्या फर्स्ट मिनिमावरती दुसऱ्या वेवचा सेंट्रल मॅक्झिमा कोइन्साइड झाला आहे. किंवा इथं पण बघा, इथं पहिल्या वेवची काय आहे, दुसऱ्या वेवची फर्स्ट मिनिमा आहे. याच्यावरती काय सेंट्रल मॅक्झिमा आहे, कोणाचा, फर्स्ट वेवचा. ओके, म्हणजे इथंही तीच कंडिशन आहे, तेच आपण सांगणार आहे. जर व्यवस्थित आहे का, 2 इमेज आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व. 2 इमेज जस्ट रिझॉल्व कधी म्हणतात, तर त्यातलं सेकंड डेफिनेशन ही आहे. फर्स्ट डेफिनेशन माहिती आहे आपल्याला, एक्स इज इक्वल टू वाय घेतलं होतं आपण. एक्स म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन 2 सेंट्रल मॅक्झिमा, 2 सेंट्रल मॅक्झिमातलं डिस्टन्स, बरोबर ना. आणि वाय म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन 1 सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमा. एक सेंट्रल मॅक्झिमा म्हणजे ही एका वेवची सेंट्रल मॅक्झिमा आहे आणि त्याच वेवची काय, फर्स्ट मिनिमा आहे. यांच्यातलं डिस्टन्स वायने दाखवलं होतं आपण, बरोबर ना. आणि याच्यानं डेफिनेशन काय सांगितली होती, 2 इमेज आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व कधी म्हणणार, इफ डिस्टन्स बिटवीन 2 सेंट्रल मॅक्झिमा इज इक्वल टू distance between 1 central maxima and first minima of any one object. ओके, हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. आता दुसरी डेफिनेशन बघा, 2 इमेज आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व कधी म्हणायचं, तर सेंट्रल मॅक्झिमा ऑफ फर्स्ट वेव, पहिल्या वेवचा सेंट्रल मॅक्झिमा इज कोइन्साइड विथ फर्स्ट मिनिमा ऑफ अनदर वेव. म्हणजे एका वेवचा सेंट्रल मॅक्झिमा दुसऱ्या वेवच्या फर्स्ट मिनिमावरती कोइन्साइड होत असेल, देन इमेज आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व. तर तिथं आपण म्हणतो दोन्ही इमेज कशा आहेत, त्या जस्ट रिझॉल्व आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट अँग्युलर सेपरेशन. आता 2 प्रकारे आपण बघणार आहे, लिनियर आणि अँग्युलर. ओके, त्यातलं बघा, अँग्युलर सेपरेशन बिटवीन 2 सेंट्रल मॅक्झिमम ॲट विच मिनिमम कोइन्साइड. दिस मिनिमम angular separation between 2 objects which can be just resolved called as limit of resolution. ॲक्च्युली आता इथं एक इक्वेशन आलेलं आहे, डी थिटा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए. हे इक्वेशन कसं डेराईव्ह केलं ते आपण सांगणार आहोत. ओके, आता बघा इथे एक कन्सिडर करूया. इथे आपण हे कन्सिडर करूया की 2 स्टार्स आहेत. म्हणजे आता मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी टेलिस्कोपचा आधार घेतो आहे. या ठिकाणी एक लेन्स आपण कन्सिडर केली, ही एक लेन्स आहे आणि ही लेन्स आहे. या लेन्सचा ॲपरेचर किंवा डायमीटर किती घेतला मी, ए एवढा घेतला. हा जो आहे तो ॲपरेचर झाला किंवा डायमीटर झाला एवढा, आणि तो किती आहे, ए एवढा आहे. ओके, आता या ठिकाणी फर्स्ट ऑब्जेक्ट घेऊया किंवा एक पहिला स्टार कन्सिडर करूया. ओ हा एक स्टार आहे, बरोबर. आणि ओपासून ज्या रेज या लेन्सवरती इन्सिडेंट होतील त्या कुठल्या फॉर्ममध्ये असतील, प्लेन वेव्ह फ्रंटच्या. कारण का, तर डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्टिव्ह अँड स्टार्स, इट इज व्हेरी व्हेरी लार्ज. ड्यू टू दिस we get the plane wave front.
इथं प्लेन वेव्हफ्रंट आपल्याला मिळेल. हा प्लेन वेव्हफ्रंट इन्सिडेंट होतो आहे. कशावरती इन्सिडेंट झाला? ऑब्जेक्टिव्हवरती. ओके. आफ्टर पासिंग थ्रू ऑब्जेक्टिव्ह, या ऑब्जेक्टिव्हमधून पास झाल्यानंतर काय होईल त्याचा? येस, वी गेट द वन पॉईंट. आपल्याला एक पॉईंट मिळेल या ठिकाणी आणि त्या पॉईंटची इंटेन्सिटी आय एवढी असेल. ओके. आता हे तर लक्षात येतं आपल्याला की ए बी हा ऑब्जेक्टिव्ह आहे. ए बी या ऑब्जेक्टिव्हपासून ज्यावेळेस वेव्ज आय या पॉईंटला रीच होत आहेत त्यावेळेस तिथं असलेली इंटेन्सिटी कशी येईल? मॅक्झिमम येईल. कारण ह्यांचा जो पाथ आहे, जर आपण पाथ ऑब्झर्व केले तर दोन्ही पाथ कसे आहेत? ए आय आणि बी आय हा जो पाथ आहे दोघांची लेंथ सेम आहे. ड्यू टू दिस पाथ डिफरन्स इज 0 अँड पॉईंट आय हॅविंग मॅक्झिमम इंटेन्सिटी. आय या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळेल. ओके. तर हे झालं एक, हे आपण आत्ता पाहिलं. आता अनदर केस, हिअर वी कन्सिडर अनदर स्टार. आता दुसरा स्टार आहे, त्याला नाव देऊ आपण ऑब्जेक्टिव्हला त्याच्या ओ डॅश. हा पण काय होईल? इन्सिडंट होईल याच्यावरती. ओके. याच्यावरती हा इन्सिडंट होईल. हा पण प्लेन वेव्हफ्रंट आहे. ओके. अरे सरळ जाईल तर हे इथं जातील आणि हे इथं जाईल. आता याच्यावरून आपल्याला एक लक्षात येईल की ह्याचा जो पाथ डिफरन्स आहे, इथं आय डॅश घेतलं मी, ए आय डॅश हा जो पाथ आहे ए आय डॅश आणि बी आय डॅश, या दोघांचं डायग्राम जरी पाहिले आपण तरी आपल्या लक्षात येईल की हे जे दोन्ही पाथ आहेत हे दोन्ही पाथ इक्वल नाहीत. हे दोन्ही पाथ इक्वल येत नाही. याचा अर्थ देर इज सम पाथ डिफरन्स, तिथं काहीतरी पाथ डिफरन्स येईल. ओके. आता हेच मी असं पण दाखवू शकतो की हा ऑब्जेक्टिव्ह आहे, तो ऑब्जेक्टिव्ह घेतला आपण, हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आता जो आपण स्क्रीन घेतली होती याच्यावर आय डॅश हा पॉईंट होता, इथून एक रेज निघाला, दुसरा रे इथून निघाला, इथं आय डॅश हा पॉईंट आपल्याला मिळाला होता. हे जे पाथ आहेत हे इक्वल नाहीत, हे आपल्याला डायग्रामवरून पण लक्षात येते. हे ऑब्जेक्टिव्हचा डायमीटर आहे. ओके. आता इथं अँगल जो पाहिला होता आपण, इथं फर्स्ट ऑब्जेक्ट ओ घेतला होता, सेकंड ऑब्जेक्ट ओ डॅश घेतला होता, यांच्यात काहीतरी अँगल होतो, तो अँगल आपण अल्फान दाखवला होता. ओके. तर मी जर या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हे डिस्टन्स सेम होतं. मग हे दोन्ही डिस्टन्स म्हणजे इथं ए, इथं बी आहे, इथं सी घेतलं मी, म्हणजे ए आय डॅश आणि सी आय डॅश, सी आय डॅश आणि ए आय डॅश हे दोन्ही डिस्टन्स आता काय झाली? इक्वल झाली. ओके. आता या कंडिशनला पाथ डिफरन्स किती आला? तर तो पाथ डिफरन्स येतो बी सी. बी सी इज पाथ डिफरन्स. ओके. आता हाऊ टू कॅल्क्युलेट पाथ डिफरन्स? जर हा अँगल अल्फा असेल तर ऑब्वियसली हा अँगल पण किती येतो? अल्फा येतो. आणि या ठिकाणी आपण काय करणार आहे? साईन अल्फा घेणार आहे. साईन अल्फा घेतल्यावर काय येईल? येस, साईनचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. आता इथं हायपोटेनियस कोण झाला? ए बी. ए बी हा हायपोटेनियस, अपोजिट साईड कोण? बी सी. मग आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल? येस, फॉर्म्युला काय मिळेल? साईन अल्फा, साईन अल्फा इज इक्वल टू बी सी म्हणजे अपोजिट साईड होती अपॉन ए बी. ओके. दॅट इज इक्वल टू बी सी हा पाथ डिफरन्स आहे आणि ए बीची किंमत ए, डायमीटर ए होता आणि याच्यावरूनच काय येईल? बी सी इक्वल टू किंवा ए साईन अल्फा इज इक्वल टू बी सी. बी सी हा काय? पाथ डिफरन्स आहे. वी ऑल्सो नो दॅट अनदर फॉर्म्युला ऑफ पाथ डिफरन्स दॅट इज इक्वल टू एन लॅमडा. पाथ डिफरन्स इक्वल टू काय असतं? एन लॅमडा. आता या दोन इक्वेशनवरून आपण जर हे कट केलं तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल? येस सांगा, फॉर्म्युला काय मिळेल? येस, काय येईल फॉर्म्युला? तर फॉर्म्युला आपल्याला मिळतो, फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला? ए साईन अल्फा आहे असं इज इक्वल टू एन लॅमडा. ओके. आणि याच्यावरून काय येईल? इफ अल्फा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, अल्फा जर स्मॉल असेल तर काय येतं? देन इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू साईन अल्फा दॅट इज ऑल्सो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू टॅन अल्फा. ह्या ज्या किमती आहेत, जर अल्फा स्मॉल असेल तर साईन अल्फा आणि टॅन अल्फाची किंमत सेम येते किंवा हेच आपण असं पण लिहू शकतो, डी अल्फानं पण दाखवू शकतो स्मॉल अँगल असेल तर. ओके. बाय पुटिंग दिस व्हॅल्यू इन अबव इक्वेशन.
ही व्हॅल्यू आपण पुटअप केली म्हणजे काय आलं ए इंटू डी अल्फा इज इक्वल टू काय आलं एन लॅमडा. ओके, आणि डी अल्फा इक्वल टू काय लास्टला डी अल्फा इक्वल टू एन लॅमडा अपॉन ए, एन लॅमडा अपॉन ए हे इक्वेशन आपल्याला मिळेल. डी अल्फाची किंमत त्याच या ठिकाणी दाखवलेलं आहे की डी अल्फा किंवा डी थिटा घेतलेलं आहे नोटेशन इथं. डी थिटा इज इक्वल टू अल्फा अपॉन ए. ए इज ॲपरेचर. नेक्स्ट बघा, आता हे झालं अँग्युलर सेपरेशन झालं. आता लिनियर बघा, मिनिमम सेपरेशन बिटवीन टू लिनियर ऑब्जेक्ट आर जस्ट रिझॉल्व्ड ॲट अ डिस्टन्स डी फ्रॉम द इन्स्ट्रुमेंट. काय येईल ते बघा, या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे y इक्वल टू, आता लिनियर असेल 2 पॉईंटमधलं लिनियर, याचा अर्थ ती काय झाली फ्रिंज विड्थ झाली, फ्रिंज विड्थ. आणि तो फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, y इक्वल टू काय येतो लॅमडा डी अपॉन ए, लॅमडा डी अपॉन ए येतो. तर नेक्स्ट आपण पाहणार आहे व्हॉट इज द ॲरेज डिस्क. ॲरेज डिस्क कशाला म्हणायचं ते सांगितलेलं आहे. आता इथं काय दिलं आहे, व्हाईल ऑब्झर्विंग द ऑब्जेक्ट थ्रू द मायक्रोस्कोप अपेअर टू बी पॉईंट ऑब्जेक्ट. त्यांनी सांगितलं जर आपण एखादा पॉईंट ऑब्जेक्ट मायक्रोस्कोपमधून पाहिला तर काय होतं बघा, द डिफ्रॅक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट कन्सिस्ट ऑफ सेंट्रल ब्राईट डिस्क इज सराउंडेड बाय अल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस. तर आपल्याला सेंट्रल ब्राईट फ्रिंज आहे ते अल्टरनेट डार्क आणि ब्राईट फ्रिंजनं काय केलेली दिसते, सराउंड झालेली दिसते, कॉल्ड ॲज ॲरेज डिस्क. आणि तिलाच आपण काय म्हणतो ॲरेज डिस्क. आता इथं अकॉर्डिंग टू रेलाय क्रायटेरियन दिले. काय दिले, अकॉर्डिंग टू रेलाय क्रायटेरियन सच ऑब्जेक्ट आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व्ड. कधी म्हणणार, इफ द फर्स्ट डार्क रिंग ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ ए ऑब्जेक्ट शुड बी फॉर्म ॲट द सेंटर ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. याचं मिनिंग बघा व्यवस्थित. आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की फर्स्ट डार्क ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न किंवा एका सोर्सची फर्स्ट डार्क कशावरती फॉर्म झालेली असते, तर ब्राईट ऑफ सेकंड ऑब्जेक्टच्या ब्राईटवरती काय झालेली आहे फर्स्ट डार्क फॉर्म झाली. आणि हे असं का होतं, तर याचं मिनिंग बघा. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस आपण सांगतो टू इमेज आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व्ड, 2 इमेज जस्ट रिझॉल्व्ड आहेत, त्यावेळेस काय होतं की इथं 2 वेव्ज दाखवलेत. ही फर्स्ट वेव्ह आहे जी ग्रीननं दाखवलेली आहे, रेडनं सेकंड वेव्ह दाखवलेली आहे. या ठिकाणी फर्स्ट वेव्हचं इथं या ठिकाणी काय येतो आहे डार्क पॉईंट येतो आहे, मिनिमम येतो याच्यात तर डार्क पॉईंट. तो कोणावरती कोइन्साइड झाला आहे, ब्राईट ऑफ सेकंड ऑब्जेक्टच्या ब्राईटवरती कोण आला आहे फर्स्ट डार्क आला आहे. तेच या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे आपल्याला. इथं काय केलं आहे या डायग्राममध्ये बघा, हा सेकंडचा ब्राईट आहे, सेकंडचा ब्राईट, आणि त्याच्यावरती हा फर्स्टचा काय आला डार्क आला. म्हणजे जे आपण डायग्राममध्ये दाखवत होतो अशा वेव्ज आहेत. ही फर्स्ट वेव्ह आहे. ओके, ही फर्स्ट वेव्हचा काय झाला डार्क आहे, इथं फर्स्ट वेव्हचा हा काय सेंट्रल ब्राईट आहे. ओके, याच्यावरती कोण येतं हे असं येतं. ओके, आता इथं बघा, इथं फर्स्ट वेव्हचा डार्क आहे आणि त्याच्याशी कोण कोइन्साइड झाले सेकंड वेव्हचा ब्राईट. तेच आहे इथं पण फर्स्ट वेव्हचा डार्क कशावरती कोइन्साइड झाला आहे सेकंड वेव्हच्या ब्राईटवरती, त्यालाच म्हणतात ॲरेज डिस्क. ओके, रिमेनिंग जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.